नमस्कार. रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही, कारण या पूर्ण IPL मध्ये टॉपमध्ये खेळत असलेला ट्रॅव्हिस हेड हा आज फक्त 1 रन बनवून विल जॅकच्या बॉलिंगवर के शर्माच्या हाती कॅच आउट झाला. मग दुसऱ्या साईडला ओपनिंगला आलेला अभिषेक शर्मा याने काही वेळ रन बनवण्यास सुरुवात ठेवली होती, कारण तो चौकार आणि षटकार मारत होता. मात्र तो 13 बॉलमध्ये 31 रन बनवून यश दयालच्या बॉलिंगवर दिनेश कार्तिकच्या हाती कॅच आउट झाला. त्याने 3 चौकार व 2 षटकारही मारले. मात्र त्यानंतर खेळत असलेला ॲडम माक्रम हा स्वप्नील सिंगच्या एका फुलटॉस बॉलवरती LBW आऊट झाला. त्यानंतर खेळायला आलेला हेनरी क्लासन त्याच ओव्हरमध्ये स्वप्नीलच्या बॉलिंगवर कॅमेरन ग्रीनच्या हाती कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 7 रन बनवले, तर ॲडम माक्रम यांनीही खेळत असताना 7 रन बनवले. तर इकडे नितीश कुमार रेड्डी याने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो 13 बॉलमध्ये 13 रन बनवून के शर्माच्या बॉलिंगवर बोल्ड आउट झाला. त्याने 1 षटकार देखील मारला. त्यानंतर इकडे खेळायला आलेला अब्दुल समद हा आज काही करू शकला नाही, कारण तो 6 बॉलमध्ये 10 रन बनवून के शर्माच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 1 षटकार देखील मारला. मात्र आज हैदराबाद टीमचा कॅप्टन म्हणजेच पॅट कमिन्स हा खेळायला आला होता. मग त्यानेही थोडाफार सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने खेळत असताना 3 षटकार व 1 चौकार मारला होता. मात्र तो कॅमेरन ग्रीनच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात सिराजच्या हाती कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 15 बॉलमध्ये 31 रन बनवले. तर त्यानंतर मात्र खेळायला आलेला भुवनेश्वर कुमार हा काही करू शकला नाही. मात्र त्याने प्रयत्न केला होता, कारण त्याने 3 चौकार मारले होते. मात्र तो कॅमेरन ग्रीनच्या बॉलिंगवर मोहम्मद सिराजच्या हाती कॅच आउट झाला. त्याने 13 बॉलमध्ये 13 रन बनवले. मग त्यानंतर खेळायला आलेला जयदेव उनादकट आणि शाहबाज अहमद या दोघांनीही खेळ चालू ठेवला होता. मात्र ते हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाही, कारण शाहबाज अहमद हा 37 बॉलमध्ये 40 रन बनवून त्यासाठी त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला होता आणि तो नॉट आउट राहिला. आणि जयदेव उनादकट ही 10 बॉलमध्ये 8 रन बनवून नॉट आउट राहिला. त्याने 1 चौकार मारला आणि त्यामुळे हैदराबादचा स्कोअर हा 20 ओव्हरमध्ये 171 वर 8 विकेट असा राहिला. तर इकडे RCB तर्फे बॉलिंग टाकत असताना आज विल जॅक, यश दयाल यांनी प्रत्येकी 1 विकेट, तर स्वप्नील सिंग, करण शर्मा व कॅमेरन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. तर बँगलोर ही मॅच 35 रनाने विजयी झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.